सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक माध्यमिक शाळांना जी महत्त्वाची माहिती भरावयाची होती त्या संदर्भात मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शाळांच्या संदर्भात, मुख्याध्यापकांच्या संदर्भात आणि शिक्षकांच्या संदर्भात आजचं एक पत्र हे महत्त्वाचं आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शाळांच्या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्राच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये उपलब्ध आहे, त्याचंही उत्तर आपण देऊ शकता. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 2 नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 3 नुसार सन 2024-25 मधील स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. संदर्भ क्रमांक 4 नुसार सन 2025-26 मध्ये शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व शाळांना पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची असेल. संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयंमूल्यांकन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील. शाळांना मूल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची राहील. संदर्भ क्रमांक 5 नुसार सन 2025-26 मध्ये शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील स्क्रॅप टॅबमध्ये स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक ही 16 मार्च 2026 ते दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार संदर्भ क्रमांक 6च्या पत्रान्वये दिनांक 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. स्वयंमूल्यांकन 2025-26 दिनांक 27 एप्रिल 2026 रोजीच्या अहवालानुसार स्वयंमूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांची संख्या ही 81,903 असून स्वयंमूल्यांकन पूर्ण न केलेल्या शाळांची संख्या 26,189 एवढी आहे. जनगणनेच्या कामामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार स्वयंमूल्यांकन 2025-26 पूर्ण करण्यासाठी दिनांक 15 मे 2026 रोजी सायंकाळी 6 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सदरील स्क्रॅप ॲपवर दिलेल्या मुदतीत माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना ऑनलाईन ऑफलाईन बैठकीचे आयोजन करून कळविण्यात यावे, असे माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 30 एप्रिल 2026 हे एक महत्त्वाचं पत्र आहे. स्वयंमूल्यांकन 2025-26 पूर्ण करण्यासाठी दिनांक
15 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.